आता ते त्रास आहे, रोज मरल्यापेक्षा गाडी फुटल्याचं एवढं काय दुःख आहे? एवढं काय दुःख होतं? रोज आम्ही मरतो त्याचं दुःख नाही होत, फासावर जावं लागतंय, पाय घासून मरावं लागतं, त्याचं तुम्हाला काही दुःख नाही. फोडलं हे दिसतं, पण कसा मरतोय कसा जगतं शेतकरी हे तुम्हाला दिसते कुठं? फोडण्याचं समर्थन जरी नाही केलं असलं तरी ते कदाचित आम्हाला नाही पडत असताना करावं लागल. आम्ही मरण्यापेक्षा आता कदाचित आम्ही पाहतोय ह्या सगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून करून थकून गेलोय. मी 8 दिवस अन्नत्याग आंदोलन केलंय, 5 दिवस 17 दिवस आम्ही पायदल चाललोय आणि मिटिंग घेतली, काहीच केलं नाही सरकारनं. मग तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यानंतर तुम्ही कुठल्या पद्धतीनं समोर येत आहे लोकांना माहीत आहे. आणि त्या तहसीलदारानं किती त्रास दिला सर हे पहा ना तुम्ही. पहिले तो जर मारण यातना देत असेल तर पूजा करणार आहे त्याची. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकऱ्यांनी आता घरी बसू नका. शेतकरी असन, मजूर असन, मेंढपाळ असन, दिव्यांग असल, आत्ता जर घरी बसले तर कायमचं घरी बसावं लागेल. एकदा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हटायचं नाही. एकतर कोरा करा आणि तर छात्यात गोळ्या घाला. तुम्ही सगळ्यांनी घराघरातून आता निघालो पाहिजे. आणि तुम्ही जर घरातून निघाले नाही तर मग तुमच्यासाठी कोणी लढणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.